पुष्पराज आणि त्याच्या मित्रांनी सुनील कुमारचा मृतदेह उचलून जवळच्या रेल्वे रुळावर नेऊन टाकला. त्यांनी त्याला रेल्वे रुळावर अशा पद्धतीने झोपवले की त्याच्या अंगावरून रेल्वे जाईल, त्यामुळे त्याच्या शरीराचे 2 तुकडे होतील आणि झालेही तसेच. ते त्याला रुळावर झोपून रात्रीच्या अंधारात निघून गेले. काही वेळाने रेल्वे सुनील कुमारच्या अंगावरून गेली आणि त्याच्या शरीराचे 2 तुकडे झाले. दुसऱ्या दिवशी ही घटना काही लोकांच्या लक्षात आली. त्यांनी या घटनेची माहिती हातकणंगले पोलिसांना दिली. पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शॉन पथकाला आणि फॉरेन्सिक लॅबला बोलावून घेतले. शॉन हे घटनास्थळावरून काही अंतरावर जाऊन घुटमळले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह इचलकरंजी येथील IGM हॉस्पिटल येथे पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला. पोलिसांना प्रथम वाटले ही आत्महत्या असावी, पण हा तर एक खून होता. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मयत तरुणाचा गळा आवळल्याने मृत्यू झाला होता असे नमूद होते. त्यामुळे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि मयत तरुणाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सोशल मीडियावर या घटनेचे फोटो टाकले. तसेच घटनास्थळाजवळील अनेक कंपन्यांमध्ये जाऊन मयत तरुणाचा फोटो दाखवले असता मयत तरुण हा आवडे पार्कमधील राहणारा सुनील कुमार रावत असल्याचे स्पष्ट झाले. मयत तरुणाची ओळख पटल्यानंतर त्याचा खून कोणी आणि कशासाठी केला याचा तपास करत असतानाच मयत सुनील कुमार याचे त्याच भागात राहणाऱ्या एका महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आता पोलिसांनी त्या महिलेचा नवरा पुष्पराज गाडे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पुष्पराज आणि त्याचे मित्र हे मध्य प्रदेश येथील आपल्या मूळ गावी पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचे मोबाईल लोकेशन पोलिसांना जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवर दाखवत होते. पोलिसांनी त्या महिलेचा नवरा पुष्पराज गाडे याला अटक केली आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने एक धक्कादायक माहिती पोलिसांना दिली. सुनील कुमारचा खून का केला आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. इचलकरंजी शहराचा औद्योगिक पसारा वाढला तशी शहर परिसरात परप्रांतीय मजुरांची संख्याही वाढली. इचलकरंजी जवळच्या तारदाळ गावच्या हद्दीतील आवडे औद्योगिक वसाहतीत काही वर्षापूर्वी मध्य प्रदेश येथील पुष्पराज रामसिंग गाडे हा कामानिमित्त या परिसरात राहण्यास आला होता. त्याच्याबरोबर त्याच्या मूळ गावातील अनेक जण राहिले आहेत. हे सर्व परप्रांतीय मजूर आवडे पार्क येथील वेगवेगळ्या कंपनीमध्ये मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. पुष्पराजच्या लग्नाला जेमतेम 1 वर्ष पूर्ण झाले होते. लग्न झाल्यानंतर पुष्पराज बायको मैना हिला घेऊन इचलकरंजी येथे राहायला आला. तो दिवसभर कंपनीत कामाला जात असल्याने मैना घरी एकटीच असायची. पुष्पराज राहत असलेल्या ठिकाणी त्याच्या गावातील सुनील कुमार रावत हा राहत होता. तोही जवळच्याच एका कारखान्यात कामाला जात होता. त्याची नेहमी नाईट शिफ्ट असल्याने दिवसभर तो एकटाच आपल्या खोलीत असायचा. त्यामुळे मैना आणि त्याची नजरानजर होत होती. सुनील कुमार अवघा 17 वर्षाचा नवतरुण होता, तर मैना ही सुद्धा नवतरुणी होती, नवविवाहिता होती. त्यातच ते दोघे एकाच भागातील होते. परिणामी दोघांचे बोलणे चालणे होत होते. रिकामा वेळ आणि कवळे वय असल्याने मनात कामुकतेचे वारे वाहत होते. त्यामुळे मैना आणि सुनील यांच्यामध्ये घसट वाढत गेली. अलीकडे तर मोबाईलमुळे जवळीक वाढायला वेळ लागत नाही. या नवजवान तरुण तरुणीमधील आता भीती लवकरच मोडली आणि कामुक मेसेज फोटो व्हिडिओची देवाणघेवाण सुरू झाली. पाहता पाहता दोघे एकमेकांच्या जाळ्यात अडकत गेले. दिवसभर मैना घरी एकटीच असल्याचे सुनीलला माहीत होते. त्यामुळे तो तिचा नवरा पुष्पराज घरी नसताना तिला भेटायला आणि तिच्याशी बोलायला जात होता. तो तिला भाभी भाभी म्हणत होता. केसात भांग भरलेली मैना आपल्या चेहऱ्यावर घुंगट ओढत होती. बोलतानाही ती घुंगट ओढून बोलत असे, पण तिचा कमनीय देहावरून सुनीलची नजर हटत नव्हती. कधी एकदा तिचा भोग घेतो असे त्याला झाले होते. तो तिच्याशी लाडीक आणि मधाळ बोलत होता. कधी कधी तो तिला चोरटा स्पर्शही करत होता. तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. एकदा ती काम करत असताना त्याने तिला मागून मिठी मारली. ती पहिल्यांदा नाही नाही म्हणत त्याच्या मिठीत शिरली. तिलाही तेच पाहिजे होते. ती त्याच्या मिठीत शिरून त्याला पाहिजे तसे करू देत होती. येथूनच त्या दोघांच्या विवाहबाह्य संबंधाला सुरुवात झाली.
पुष्पराज घरी नसताना सुनील कुमार घरी येत होता. मैनासोबत शरीर संबंध करत होता. त्या दोघांचे संबंध वाढत गेले. दुपारच्या वेळेस घरी कुणी नसताना सुनील घरी आला की मैना दरवाजा बंद करून घेत होती. हळूहळू बंद दरवाजाच्या आत काय घडत आहे हे शेजारच्यांना कळून चुकले. त्यामुळे त्या दोघांच्या संबंधाची चर्चा सुरू झाली. सुनील कुमार हा तिला काय पाहिजे काय नको हे बघत होता. तिची प्रत्येक गरज तो पूर्ण करत होता. नावाला ती पुष्पराजची बायको होती, पण मिठीत मात्र सुनील कुमारच्या शिरत होती. हल्ली ती रात्री अपरात्री पुष्पराज झोपल्यानंतरही आपल्या मोबाईलवरून सुनील कुमारची चॅटिंग करत होती. दरम्यान शेजाऱ्यांमध्ये आपल्या पत्नीविषयी होणारी चर्चा आणि तिच्या मोबाईलवरील चॅटिंग हे पुष्पराजच्या लक्षात आले. तो आता त्या दोघांवर नजर ठेवून होता. आपल्या बायकोला सुनील कुमारने नादाला लावले आहे ही गोष्ट पुष्पराजला समजली. त्यावेळी त्याने या गोष्टीचा जाब सुनील कुमारला विचारला. तसेच माझ्या बायकोपासून दूर राहा, नाहीतर त्याचे परिणाम गंभीर होतील अशी धमकीही त्याला दिली. त्यावेळी सुनील कुमारनेही त्याला शिव्या देत, यार तेरे बीवी के साथ मैंने सुहागरात मनाई है, तुझे क्यों तकलीफ है, जा तुझे क्या करना है कर, असे म्हणून त्याला धुडकावले. पुष्पराजने काय ओळखायचे ते ओळखले. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. मैना व सुनील कुमार हे दोघे तसे एकाच वयाचे होते. ती फक्त त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी होती. पुष्पराजपेक्षा तिला सुनील कुमार आवडायचा, त्यामुळे ती त्याला सोडायला तयार नव्हती. दोघेही सांगून ऐकत नाही हे पुष्पराजच्या लक्षात आल्यावर त्याने सुनील कुमारचा गेम करायचे ठरवले. त्याने ही गोष्ट आपल्या गावाकडील 3 मित्रांना सांगितली. त्यांनाही सुनील कुमार आणि पुष्पराज याच्या बायकोचे प्रकरण माहीत होते. त्यातच 15-3 आठवड्यापूर्वी रागाच्या भरात पुष्पराज बायकोला आपल्या मूळ गावी सोडून आला होता. महिना नसल्याने सुनील कुमारही बैचेन झाला होता. वयाच्या 17व्या वर्षीच तो दारू पिऊ लागला होता. कामावरून घरी आला की दारू पिऊन तो झोपत होता. तर दुसरीकडे आपल्या बायकोला नादाला लावलेल्या सुनील कुमारला कायमचा धडा शिकवण्याचा प्लॅन पुष्पराज मित्रांच्या मदतीने करत होता. रविवार दिनांक 3 नोव्हेंबर 2024 रोजी त्याने आपले मित्र संतोष कुमार सिंग आणि शिवेंद्र सिंग यांना बरोबर घेऊन सुनील कुमारला गाठले. त्याला त्या तिघांनी दारू पाजून आपल्या गावी जाऊ असे सांगितले. गावी गेल्यावर मैनासोबत भेट होणार म्हणून सुनील कुमार हा त्याच्याबरोबर मध्य प्रदेशमधील आपल्या गावी जायला तयार झाला. मात्र त्या तिघांच्या मनात वेगळा डाव होता हे सुनील कुमारच्या लक्षात आले नाही. पुष्पराज, संतोष कुमार आणि शिवेंद्र यांच्याबरोबर तो दारू प्यायला बसला. त्यावेळी त्याच्यासोबत आणखीन 4 अल्पवयीन होते. सुनील कुमार हा त्या सर्वांना ओळखत होता. तेही त्याच्याच गावचे असल्याने त्याला त्यांच्यासोबत दारू पिण्यास काही वाटले नाही. दारू पिता पिता मुद्दामच संतोष कुमार याने जाणून बुजून मैनेचा विषय काढला. सगळ्यांना दारू चढली असल्याने मैनेचा विषय निघताच सुनील कुमार याचा चेहरा मोहरला. त्याला मैनेची ओढ निर्माण झाल्याने तो त्यांना कब निकलना हे गाव को असे तो म्हणाला. आपल्या बायकोबरोबर संबंध ठेवणाऱ्याचा बंदोबस्त केलाच पाहिजे म्हणून पुष्पराज जागेवरून उठला. त्याने सरळ सुनील कुमारच्या गळ्याला धरत, तू मेरे बीवी से रिश्ता रखता है क्या, तेरे को उसके साथ सोने का है ना, असे म्हणत त्याला मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी पुष्पराज बरोबर असणाऱ्या इतरांनीही सुनील कुमारला राताबुक्क्यांनी तुडवत जबर मारहाण केली. पुष्पराज आणि संतोष कुमार यांनी सुनील कुमारचा जोरात गळा दाबून धरला. त्याला कसली हालचाल करण्याची संधी दिली नाही. काही क्षणात सुनील कुमार टाचा घासत जमिनीवर उताना पडला. त्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर टाकून दिला आणि त्याच्या मृतदेहाचे 2 तुकडे झाले. पोलिसांनी 3ही आरोपींना अटक केली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.